नमस्कार. तर आज मी बनवणार आहे चिकन मसाला. त्यासाठी लागणारं सगळं साहित्य मी इथं काढून ठेवलेलं आहे. तर चला बनवूयात. तर चिकन मसाल्यासाठी आपण जे काही यूज करणार आहे तर त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, लिंबू, कोथिंबीर, खोबरं, मग कसुरी मेथी, त्यानंतर यूज करणारे आपण जिरी, मोहरी फोडणीसाठी, धना पावडर, हळद, गोडा मसाला, तिखट मसाला, मटन मसाला आणि चिकन मसाला. तर मी दोन प्रकारच्या ग्रेव्हीज बनवणार आहे. एक तर मी कांदा टोमॅटो यूज करून एक ग्रेव्ही बनवणार आहे आणि दुसरी ग्रेव्ही माझी खोबरं आणि कोथिंबीरीची असणार आहे. आणि त्याच ग्रेव्हीमध्ये मी काजूही यूज करणार आहे. तर चला आपण बनवूयात आता. तर मी गॅसवरती गरम करायला तेल ठेवलेलं आहे आणि मी कांदा आणि टोमॅटो असं मोठं मोठं कट करून घेतलेलं आहे. आपण ग्रेव्हीज करणार आहे त्याची, त्यामुळे ते छोटं छोटं कट करायची गरज नाहीये. तर चला, तेल गरम झालेलं आहे तर या तेलामध्ये मी कांदा आणि टोमॅटो ऍड करते. त्यानंतर याच्यामध्ये ऍड करायचा लसूण. मग ऍड करूयात काजू आणि याला चांगलं आता भाजू द्यायचंय तेलामध्ये. खरं मोस्टली तुम्ही कांदा गॅसवरती पण भाजून घेऊ शकता. बट मी थोडस म्हणजे असं प्रेफर करते. जर तुम्हाला ते म्हणजे काळ्या मसाल्यामधले जर चिकन तुम्हाला बनवायचं असेल ना, तर मग तुम्ही करू शकता. ते कांदा तुम्ही गॅसवरती पण भाजू शकता आणि मग नंतर तो ग्राइंड करून यूज करू शकता तुमच्या ग्रेव्हीसाठी. आपण कांदा पूर्ण लाल होऊ द्यायचा आणि टोमॅटो चांगला भाजू द्यायचा आहे, त्याशिवाय काढायचं नाहीये. कारण ते कांदा भाजल्यानंतरची टेस्ट खूप छान येते. आपण मोस्टली बिर्याणीमध्ये जेव्हा कांदा तळून घेतो ना, तर त्या तळलेल्या कांद्याची एक वेगळी टेस्ट लागते. त्यामुळं जरा जास्त भाजू द्यायचा असतो नेहमी कांदा. तर तुम्ही बघू शकता की कांदा, टोमॅटो आणि लसूण एकदम व्यवस्थित भाजला गेलेला आहे. आता मी तो काढून घेते आणि मिक्सरमध्ये बारीक करते. आणि आता याच्यानंतर आपण खोबरं पण भाजून घेणार आहे तेलामध्ये. खोबऱ्यानं ऍक्च्युली भाजीला एक चांगला घट्टपणा येतो आणि टेस्ट पण खूप छान येते खोबऱ्याची. त्यामुळे आपण खोबरंही तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि मग खोबरं आणि कोथिंबीरची आपण पेस्ट करायची. तर मी खोबरं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मी त्याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीरही ऍड करणार आहे. तर मी दोन्ही पण ग्रेव्ही मिक्सरला बारीक करून घेते. हे तुम्ही बघू शकता, खोबरं आणि कोथिंबीरची ग्रेव्ही आहे आणि ही आहे कांदा, लसूण आणि टोमॅटो, त्यात काजूही ऍड केले त्याची ग्रेव्ही. तर सगळ्यात पहिलं आपण चिकन शिजवून घेऊयात. कुकरमध्ये थोडंसं तेल घेते मी. त्या तेलामध्ये मी कोथिंबीर आणि खोबऱ्याची ग्रेव्ही ऍड करणार आहे. थोडीशी ग्रेव्ही मी ठेवलेली आहे, ती मला भाजी बनवताना लागणार आहे, त्यासाठी ठेवलेली आहे मी. आता आपण धना पावडर ऍड करूयात. त्यानंतर आपण हळद ऍड करूयात आणि मग आपण चिकन स्वच्छ धुवून घ्यायचंय आणि मग चिकनही आपण त्याच्यामध्ये ऍड करूयात. चिकन ऍड केल्यानंतर त्याला जरा हलवून घ्यायचंय म्हणजे ग्रेव्ही आपली चिकनला चिकटेल. आता आपण त्याच्यामध्ये मीठ ऍड करूयात. मिठाने चिकनला ऍक्च्युली पाणी सुटतं,
सो आपण बऱ्यापैकी मीठ ऍड केलेलं आहे. मीठ ऍड केल्यानंतर आपण अजून एकदा चिकनला हलवून घेऊयात. आणि आता आपण त्याच्यामध्ये पाणी ऍड करूयात. तुम्ही बघू शकता ग्रेव्हीचा किती छान कलर आलेला आहे वरती. चिकन शिजल्यानंतर त्याची पूर्ण टेस्ट उतरल्यानंतर खूप खूप छान टेस्ट लागते याची. आपण टोटल 3 शिट्ट्या करायच्यात कारण 3 शिट्ट्या सफिशियंट असतात चिकन शिजायला. आणि हे बघा अशा प्रकारे आपलं चिकन प्लस आपला आळणी रस्सा दिसतोय. तर आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. आपण त्यामध्ये थोडंसं तूप ऍड करूयात. तुपाची टेस्ट खूप छान येते. थोडंसं तूप ऍड केलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरी आणि मोहरी ऍड करायचंय. जिरी आणि मोहरी ऍड केल्यानंतर आपण हे टोमॅटो, कांदा, काजू आणि लसूणची ग्रेव्ही ऍड करून घेऊयात. त्यानंतर आपण खोबरं आणि लसूण खोबरं आणि कोथिंबीरची जी पेस्ट केलेली आहे ती पण ऍड करून घेऊया. तुम्ही याच्यासोबत अद्रकही यूज करू शकता. मला ऍक्च्युली अद्रकची जास्त टेस्ट आवडत नाही त्यामुळे मी नाही यूज करत. आता हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. याच्यामध्ये मी बाकीचे मसाले देखील ऍड करते. एकदम थोडीशी धना पावडर ऍड करणार आहे मी. त्यानंतर गोडा मसाला तुम्ही ऍड करू शकता बऱ्यापैकी. त्याच्यानंतर मटन मसाला, त्यानंतर तुम्ही ऍड करा लाल तिखट. हे घरी बनवलेलं लाल तिखट आहे. त्यानंतर ऍड करूया चिकन मसाला. लास्ट ऍड करूयात मीठ. मिठानंतर कसुरी मेथी. हे मी सगळं ग्रेव्ही मध्येच ऍड करणार आहे. हे तेलात भाजलं गेलं पाहिजे सगळं. थोडंसं तूप आपण टाकूयात वरती. आणि हा मसाला आपण भाजून घेऊयात. थोडंसं पाणी ऍड करायचं जेणेकरून मसाला खाली नाही चिकटणार. तो प्रॉपरली भाजला जाईल. हे बघा पाणी ऍड केल्यानंतर खाली चिकटलेला मसाला निघून जातो. जसं की मी बाकी व्हिडिओज मध्ये सांगितलेलं आहे की मला ग्रेव्ही मध्ये लिंबू खूप आवडतं त्यामुळे मी या पण ग्रेव्ही मध्ये लिंबू ऍड करणार आहे. तर मी याच्यामध्ये थोडंसं कश्मीरी लाल मिरची ऍड करणार आहे. जो तिखट नसतोय बट जेणेकरून कलर येईल आपल्या ग्रेव्हीला. आता मी थोडंसं चिकन शिजवलेलं पाणी ऍड करते. आता आपण 2 मिनिट याला असंच भाजू देऊयात.
तर तुम्ही बघू शकता की आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही चांगली भाजली जाते. आपण थोडा वेळ अजून भाजूयात याला. मी थोडंसं हलवते कारण मसाला परत खाली चिटकू नये. तर चला आपण याच्यामध्ये चिकन ऍड करूयात आता. आता याला 5-10 मिनिट आपण झाकून ठेवूयात. मधून मधून तुम्ही 1-2 वेळा उघडून त्याला थोडंसं हलवा. तर चला आता आपण भाजी उघडून बघूयात. हे बघा, खूप म्हणजे खूप छान असं तेल सुटलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपला चिकन मसाला रेडी आहे.